बसलेला आहे. तो माझ्यात अंतःकरणात त्याचा आता पाझर सुटलाय, तो जिव्हाळा सुटलेला आहे. कारण आता काही जरी केलं, महाराज बर्फाला किती पुसलं म्हणजे कोरडा होईल तो. बर्फाला किती पुसलं म्हणजे कोरडा होऊ शकतो. कारण त्याचा कोरडं होणं आता विशेष नाही आता, कारण पाण्याचा स्वभावच पाणी येत होता. तसा आता माझ्या अंतःकरणाचा स्वभाव तो झालेला आहे. आता तो माझ्या अंतःकरणात सारखा पाझरतोय जिव्हाळा, ज्याचा सारखा त्याचा सतत माझ्या अंतःकरणाचा पाझर आहे आणि त्याच्याशी एकरूप आहे मी. आता काही जरी केलं तरी तो वेगळा होऊ शकत नाही. आता म्हणून किती व शिकवाल मग वेळोवेळा मी तयार उघडाल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचं. सालोगाप्रमाणे वर्ष 14वी सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण इगतपुरी घोटी, सद्गुरु सच्चिदानंद रामदेव बुधवारी इगतपुरी घोटी, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंगदादा मडके आरगाव सुद्री या महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणेने महाराज बाबांच्या आणि रामदेवांच्या दोन्ही बाबांच्या प्रेरणेने महाराज सद्गुरु सच्चिदानंद पांडुरंगदादा मडकेंनी केला मेळावा. आता आपण रात्री देत ऐकलं की यात्रा भरत होती, यात्रा भरती आणि यात्राची यात्रेत खूप जत्रेत वेगळं आणि यात्रेत वेगळं. पण यात्रेमध्ये आल्यानंतर माणसाला तरता येतं आणि जत्रेत येतात पण ते जाते आणि येते. कारण असे असणारे हे सतोबा महाराजांची यात्रा. महाराज हा ईश्वराचा अवतार, भगवान शंकरांचा खंडोबाचा अवतार असा असणारे सतोबा महाराज. महाराज ईश्वरी सत्ता आहे आणि त्यांचा असणार हा उत्सव आमचे परमार्थ प्रेमी गुरुबंधू राजेंद्र साहेब ढवाण त्यांचा सर्व परिवार, सर्व नातलग आप्तेष्ट, सर्व ग्रामस्थ मंडळी अतिशय प्रेमाने महाराज अंतःकरणामध्ये जिव्हाळा भगवंताविषयी असणार. आणि एक हे महाराज आपल्याला स्वतःला काही करायचंच नाही, कारण येताना काही आपण आणलं नाही, जाताना काही नेत नाही. हे त्याचंच, हे त्याच्यासाठी वापरायचंय, हे कोणाचं आहे सर्व. आम्ही आमचं म्हणतो, आमचा बावळटपणा आहे. नाही, सगळं शरीर सुद्धा त्याच आहे. मग जर शरीर त्याचं असेल तर शरीरा संबंधी असणारे सर्व कोणाचं आहे? हा त्याचा खेळ आहे मंडळी. कसं आहे त्याचा हा? तुम्ही बुद्धिबळाचा खेळ पाहिला ना, त्याच्यात अशा चौकाळ्या असतात पांढऱ्या आणि काळ्या. त्याच्यामध्ये प्यादे असतात, काही पांढरे असतात, काही काळे असतात. आणि त्या ठिकाणी दोन खेळ खेळणार असतात. या ठिकाणी ते दोघं खेळ खेळतात आपले, माया आणि ब्रह्म, ईश्वर आणि प्रकृती. हा यांचा खेळ हा. काळे जे चौकोन आहेत ते मायेचे, पांढरे चौकोन ईश्वराचे. आणि हा खेळ रात्र आणि दिवस हे दोन चौकोन आहेत. कोणत्या तरी एका चौकोनात गेल्यावर बाद होतो. पांढऱ्यात होईल, कुणी काळ्यात होईल, पण बाद झाल्याशिवाय सर्व दोन चौकोनातच बाद होत असते. मग कोणी सरळ चलत येत, कोणी आडवे चलत येत, कोणी तिरके चलत येत, कोणी असे उभे चलत येत. फक्त बरी चालणारी मंदिर काय मला दिसताना सरळ दिसत, पण चलत आडवी. अशा अशा अनेक प्रकारचे महाराज त्याची सत्ता आहे, त्याच्या सत्तेने सर्व करतो. कसं आहे महाराज, आपण कायम दृष्टांत ऐकतो. बाबा सांगायचे कायम, पूर्वीच्या काळात गाडी बैल राहायची आणि गाडी बैल, ती गाडी रानात निघाली की त्याच्यावर कुत्राही चालायचा.
आणि मग बाकीचे गल्लीचे कुत्रे मग त्याला भुकणार, मग ते गाडी खाली चालायचं. ते चलत असताना त्याला असं वाटायचं की गाडी मी चोरतोय. वास्तविक आता गाडी बैल उडीत असते. तसं हे सर्व करणारा महाराज तो सत्ताधीशी. असाच प्रश्न महाराज पडला होता ना अर्जुनाला. हाच प्रश्न पडला होता की मी मारलो तर हे मरणार, नाहीतर हे म्हणले आता काही पापाचाच भागीदार झालो मी, आता काही खरं आहे म्हणले. हाच प्रश्न होता ना. काय म्हणजे काय हे तुझ्यामुळे चाललंय का सगळं? या सृष्टीचं सर्व व्यवहार तुझ्यामुळे आहेत का? हे तू सूर्य तुझ्यामुळे उगवतो, हा पाऊस तुझ्यामुळे पडतो, हे सगळं जन्म मरण तो सगळं नियोजित केलेलं आहे का? म्हणजे मोठे माणसं म्हणते सगळी येडी येत. इथं कोणतरी सृष्टीला करताय, इथं चालवणारा कोणतरी त्याच्या सत्तेने सर्व चालते. हे सगळं चुकीचं आहे का? मग या सृष्टीला कोण चालवणार तो मी सर्व करतो मला इथं का नाही, मी आधीच मारले तो फक्त निमित्त हो. तसं आपल्याला निमित्त केले. काय केले आपल्याला? आपल्या हातून अरे म्हणजे जसे फळ्यावर काढले चित्र असते ना मला ओलं फडक येऊन पुसावेत, हे तसे तुला वाटत असं नाही भीष्माला कसा मारू आणि द्रोणाचार्यावर कसं शस्त्र धरू आणि कृपाचार्याचं काय करू, काहीच नको करू म्हणजे. सांगा बरं, चित्र काढण्याला काय करावं लागेल? तसे हे सगळे पुसून काढायचे. ही सगळी त्याची सत्ता आहे मला. पण आपल्याला त्याचा हात नको. संसाराचा हात बरा वाटतो नाही, पण तो महाराज कधी सोडून जातो कळतो का? संसारात अण्णा कधी सोडतो कळत नाही. देव कधी सोडित नाही, आपण त्याला धरीत नाही. संसार कधी आपल्याला धरीत नाही, त्याला आपण सोडित नाही. संसाराने आपल्याला कधीच माझा मानला नाही. संसार आपण राहतो पुन्हा महाराज संसारात, पण संसार आपल्याला कधी माझा मानला नाही. आतापर्यंत या संसाराने कितीतरी वाट लावली. जपी लावले, तपी लावले, योगी लावले, संन्यासी लावले, क्षत्रिय लावले, वैश्य लावले, ब्राह्मण लावले, शूद्र लावले, ज्ञानी लावले, अज्ञानी लावले, कोणालाच माझा म्हणला नाही संसार. पण देव सर्वांना माझी म्हणतो. मम वंश जीवलोके जीवभूते सनातन. हे माझेच म्हणतो, माझे हे माझेची परी माझीने होती. हा हे माझ्यापासून झालेले पण माझे होत नाहीत कोणी. मला हाच दोष या ठिकाणी असं बरं सगळं त्याच आहे. त्याचं फक्त निमित्त आपण आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. मला निमित्त केलेलं आपलं निमित्त सगळं त्याच आहे. आणि असं तोच करून घेतो मला सर्व आपल्याकडून. कोण करून घेतो? आपलं वाटतं नाही चांगलं केलं बरं चांगलं झालं, चांगलं केलं आणि चांगलं केलं तरी त्यांनी केलं, वाईट तरी कोणी केलं. जसं दिवसाला कारण सूर्य आहे, दिवसाला कारण कोण आहे? रात्रीला कारण फक्त एकाच हाजरी एकाच गैर हाजरी आहे ना, पण सूर्यच कारण ना. विठाल तसं या सर्वाचा सत्ताधीश तो आहे. काहीतरी निमित्ताने तो कार्य त्याची सेवा तोच करून घेतो. तुझी येई सेवा सकळ गोवा गोवणी ही तुझी सेवा. मला दुसरा कोण? अरे त्याची तोच सेवा करतो. आम्हाला वाटतो आम्ही देव पूजितो. अरे देवच देव पूजितो का आपण देव पूजितो? देवच देव पूजित असतो महाराज, अशी त्याची सत्ता आहे. आणि त्या असलेल्या सत्ववादांच्या कृपा आशीर्वादाने महाराज चाललेला हा 3 दिवसाचा वैष्णव मेळावा जीवाची सोय लागण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. जीवाची काय लागावी? सोय लागावी. गैरसोय महाराज आपली. कारण आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणचं पत्ता घालणारे, त्या ठिकाणं दाखवणारे फक्त संतच. आणि त्या मार्गाने जावं आपलं. साधू संत गेले, आनंदी राहिले, हरिनामे झाले कृत्य. साधू संत यांनी मला जी गोष्ट जाणली, शुक आज्ञावल दत्त कपिल मुनी हरिशी जाणवणी हरी झाले. मला आपलंही तेच पाहिजे.
असं काही नाही आपल्याला ज्ञान झालं म्हणजे आपला शिंग येईल आपल्याला काही फरक होईल म्हणजे अरे आपण म्हणून तुझं कल्याण हो तुमचं कल्याण एखाद्याला राग आला म्हणजे वाटलं मला व्हायला म्हणजे होईल का असं. अरे दुसऱ्याचं अन्न खाता खाता फुकाट महाराज आपला जन्म चाललाय. शाप देण्यासाठी स्वतः बळ लागत महाराज आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी सामर्थ्य लागत आहे. आशीर्वाद देण्यासाठी कोणी आशीर्वाद देऊ काय होईल. आम्ही लग्नात आशीर्वाद आमचा संसार धड नाही. घरी सगळी हाव आमच्या मागे मिटाना आणि आम्ही दुसऱ्याला आशीर्वाद देतो तुमच्या म्हणजे संसारामध्ये आयु आरोग्य बरोबर नाही संपत्ती सर्व येऊ आणि आम्ही नेहमी औषध जाऊ. खरं सांगा काय आपली योग्यता आहे करण्याची. महाराज हे करण्यासाठी तपाचं सामर्थ्य लागत. तपाचे सामर्थ्य तपुलेले अमुक महाराज हे तप केल्यानंतर मला तो आशीर्वाद फलद्रूप होत असतो. म्हणून आपल्याकडे तप नाही. कोण तप करतो महाराज 5 मिनिटं ज्ञानेश्वरी ऐकायला आपल्याला बसायला वेळ नाही. आहे का ज्ञानोबा म्हणतात मला सोया शेकरशी. अरे काय गुण पाहिला तो प्रपंचामध्ये म्हणून हरिशी ना भजशी कौन्या गुणे असा काय संसारात गुण आहे महाराज. असं असणारा संसाराला आपण त्याला आपला म्हणतो. आणि संतांना तो तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच कंठ गाते. महाराज संतांना संसार प्रपंच कडू वाटतो आपल्याला महाराज गुळापेक्षाही गोड वाटतो. कसं काय हो खरं कसं आहे महाराज. आम्ही गंधाळतो माळे सगळं खरं आहे पण आम्ही संसारातलेच किडे. कीर्तन करू द्या प्रवचन करू वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती आहे महाराज. खरं सांगा माळ घातल्यानंतर माळ घालणं म्हणजे काय बरं म्हणजे नाही माळ घातली मांस मच्छर अंडी हे असं काही खायचं नाही. आळंदी पंढरीची वारी करायची एवढंच का. अरे माळ घालणं याचा अर्थ कसा आहे की मी देह नाहीये देहावर माझं तुळशी पत्र आहे तरी आम्ही केस काळे करतो. तरी कपड्यांना म्हणजे मला इस्त्री पाहिजे भरीतच चांगलं पाहिजे आहे का नाही आमचंच पाहिजे. रंगी रंग त्रिरंगे दुसऱ्याला सांगायचं रंगी रंगी त्रिरंगी आम्ही मात्र पसंती आमच्या डोळ्यातून जेव्हा खरं सांगायला म्हणजे माझं तसं ते तसं काही नाही. खरं सांगा आम्ही रोज हरिपाठ करतो का महाराज. आम्ही दुसऱ्याच्या दारात आल्यावर असतो नाही ते साहेब खरंय बरं आमचं रोज नाही. इथं दुसऱ्या तिकडे आलं की आमच्या उड्या आणू असतो. घरी आमचं काहीच नसतं. सांगा घरी कोण कोण करत माऊली घरी करतात. रोज ज्ञानेश्वरी कोण वाचित रोज देवाची पूजा कोण करत रोज गंध लावून तुळशीला पाणी कोण घालत. आणि परमार्थी म्हणायचं लाभ वाटले बरं कोण करत हे रोज. ह्या बघा गोष्ट अशी आहे बरं का जो म्हणजे खरा जातीवंत वेशणी असतो ना देखताल का नाही म्हणजे पाहिली किती तंबाखू म्हणणारा नाही. जातीवंत वेशणू संगत वस्तू घेऊन असतो. कसं आहे खरं कसं आहे खरं कसं घडी बद्दल तिची संगत नसेल कसं वाटतं म्हणजे काय असेल
जातीवंतच असे तसं महाराज ज्याला खरंच महाराज ते व्यसन आहे ना, आम्हा तयाचे व्यसन महाराज भगवान सांगतात त्या भक्ताचं मला व्यसन आहे. आणि आम्हाला त्या भगवंताचं व्यसन असेल तर त्याच्याही संबंधाच्या वस्तू आपल्याजवळ वेगळ्या असाव्यात का? ज्ञानेश्वरी आपल्यापासून वेगळी असावी का? त्या परमात्म्याचं आपल्याला असणारी प्रतिमा आपल्यापासून वेगळी असावी का? त्या संतांची प्रतिमा आपल्यापासून वेगळी असावी का? हरिपाठाचं पुस्तक आपल्यापासून वेगळं असावं, गीता आपल्यापासून वेगळी असावी का? थोडस राग नका मानू, माझं बोलतोय जगाचं नाही. महाराज आम्ही करणार नाव उठवतो हे आम्हाला का सांगितलं? म्हणजे आम्हाला फक्त प्रपंचात अगदी म्हणजे उभं राहून नाव राखायचं सांगितलंय. प्रपंचामध्ये परमार्थाचं काहीच नाही सांगितलं आम्हाला बाबांनी. देव पूजू नका, तुळशीला पाणी घालू नका, ज्ञानेश्वरी वाचू नका, भागवत म्हणजे आता आपल्यासाठी का ते नाही, ते दारुड्यांसाठी. मंडळी, कारण ही संसारातली स्थिती रमलेली मंडळी आहे महाराज. आपल्यासारखी संसारातली त्रस्त झालेली मंडळी परी महाराज गोड वाटतो, संसार गोड वाटतो. तर महाराज त्याही असणाऱ्या गवळणी संसारच करीत होत्या. त्यांनी नवऱ्यांना सोडलं नाही, मुलांना सोडलं नाही महाराज, त्यांनी सासू सासरे सोडले नाहीत, घर सोडले नाहीत. हो, त्यांच्या घरात देव आला. त्यांचं घर हुडकीत हुडकीत येत होता. तो काय करत होता? देव महाराज घर शोधित येत होता. आपल्याला देवाला शोधायला जावं लागतं. हाच त्यांच्याकडे आपल्यात बदल घे. विठाला विठाला कारण आहे महाराज त्यांच्या ध्यानामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये, क्रियेमध्ये परमात्मा भरला होता. सर्व कर्म करीत होती. सर्व कर्म करत असताना कृष्ण अर्पण बुद्धीने कर्म करत होते. हे सर्व माझे कर्म हे कृष्ण येत. कर्म धर्म त्यांचा झाला खरंच नारायण आहे. जसं समुद्रामध्ये पाणी सोडून काहीच नाही, काय समुद्र तसं या भवसागरामध्ये महाराज परमात्मा सोडून काहीच नाही. विठ्ठल जाळी स्थाळी भरला, मन हे झाले पूर्ण विठ्ठलाची झाले. अंतर बाह्य रंगून गेले विठ्ठलाची. ही अवस्था खरी स्थिती अवस्थेची माऊली ही आहे, ज्याला दुसरं काहीच दिसत नाही. मनात मध्ये ध्यानामध्ये परमात्माच भरलेला आहे. माऊली सांगतात
अशी ज्याची स्थिती झालेली आहे ना महाराज, विठ्ठल जळे तळे भरला, प्रेता ठाव नाही उरला, तो आजी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची, ऐसा भाव धरून या मनी, विठ्ठलानीला निज ध्यानी, अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप, झाला दिनांचा माय बाप विठ्ठलची. तो हा पुण्यचंद्र भागेतील कुंडलिके दिला थारा, बाप रुक्मादेवर विठ्ठलची विठ्ठलची. तो परमात्मा ओत प्रोत भरलेला आहे, मला दुसरं काहीच नाही. अशी स्थिती झाली मला, अशी स्थिती झाली मला, त्याला दुसरं काय. असं सर्वत्र ओत प्रोत भरलेला परमात्मा आहे महाराज. आणि ती मला सहज चिंतन करीत असताना महाराज सर्व डोळ्यांनी पाण्याला गेल्या. आणि पाण्याला गेल्यानंतर महाराज काय तिची कशी खटका बसला काय माहिती, पण कळालं अचानक खटका बसला. आणि अचानक खटका बसतो, शांतमाईंचा कसा अचानक खटका बसायचा. डोक्यावर असं लागला महाराज 10-15 लिटरची असलेली घागर, डोक्यावर घागर घेऊन माई पाणी घेऊन चालले की मला अचानक खटका बसायचा. जाग्या असतो घागर डोक्यावर माई उभ्या, तास 2 तास 3 तास माई उभ्या. तशी ती गवळण महाराज अशी यमुनेवर पाण्याला गेली, पाणी घेतले, घागर भरली, डोक्यावर मांडली, पाईप तोंड फिरवलं, कशी तिला ती मुरली ऐकायला आली. आणि महाराज आल्याबरोबर तिचं देहाचं भान गेलं, सगळं तिचं विसरून गेलं महाराज, विसरून गेलं. आणि म्हणजे अगं चल ना, दुसरी मैत्रीण अगं चल, आता काय म्हणजे चलूच कशी म्हणजे, का बरं पाय का बांधले पण नाही म्हणजे, पण आता पुढं पाय ठेवू कहा पग डालू देखे अनेरा, देखे तो सब वही ने गेला. आता पुढं पायी ठेवूच, पुढं पायी म्हणजे आता, कारण जिकडे तिकडे तोच दुसरा म्हणजे आता काय एक उतरायचा आणि एक ठेवायचा, ठेवूच पुढं म्हणजे आता पायी ठेवायला जागाच नाही पुढं. हे प्रबोध आहे बघा ना, याला प्रबोध म्हणजे. प्रबोध म्हणजे बुद्धीला जाग करणं, बुद्धीला जाग करणं, बुद्धीला सांग बाई हे दिसतंय ना, हे दिसतंय ते खरं नाही. जे जे देखणे सकळ पुढं काय ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ रुक्मादेवर विठ्ठलाची. हे दिसतंय ना सगळं, हे दिसतं देखणं, हे देखणं दिसतंय ना, हे स्वप्नीचं मृगजळ आहे, जागृतीतलं नाही बरं का. हे जागृतीतलं मृगजळ नाही, स्वप्नातलं. स्वप्न कधी पडतं, झोपल्यावर. मग झोपल्यावर स्वप्न पडतं, त्या स्वप्नातलं सूर्य, आणि मग त्या स्वप्नात मृगजळ. मग आता जागृतीतलं मृगजळ खोटं येतं. आता एक तर स्वप्न खोटं आणि त्या स्वप्नात पडलेलं मृगजळ खोटं. या विठाला कारण पहिली गोष्ट स्वप्न खोटं, स्वप्न खरं का. ज्ञानोबा सांगतात मला, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चैरे जाईन रया. कारण स्वप्न खोटं आणि त्याच्या स्वप्नामध्ये पडलेला परत सूर्य उगवला, ते मृगजळ झालं, तिला खरं म्हणजे तितकं खोटा संसार आहे. तितका दिसतंय ना मला खरं, हे आमच्या बावळाटपणातलं खरं आहे का शहाण्यापणातलं खरं आहे साहेब, कसं आहे हे जे खरं दिसतंय आमच्या बावळाटपणातलं खरं आहे का शहाणपणातलं खरं आहे. नाही जरा अवघडच आहे. हे कळलं तर कीर्तनच कळालं नसतं. काला यालाच म्हणते एक ऐक्य, ऐक्य सर्व काल आहे. आणि ऐक्य होणं म्हणजे महाराज हे दुसरं काहीच नाहीये. दिसतंय हे सगळं खोटं आहे. मग मला सांगा, जाऊ दे हे नाही पटत, लक्षात येईल. समुद्रावर लहान मोठ्या लाटा दिसतात का नाही, लहान मोठ्या लाटा, काही लहान काही मोठ्या. मग सांगा लाटा आहेत का पाणी आहे नाही. म्हणजे असं करा, म्हणजे
तुमच्या लाटा काढून घ्या, आमचं पाणी माघारी जमन का? अरे लाटात पाणी दोन नाही, तसं जगत आणि परमात्मा दोन नाहीच ना. पण आम्हाला परमात्मा दिसतच नाही. जसं अलंकारामध्ये सोनं आहे, तसा या जगतामध्ये परमात्मा आहे. असा तो परमात्मा होत प्रोत भरलेला महाराज तो प्रचितलयाला गेला ना, तिची स्थिती आहे महाराज. तिची अशी स्थिती की कहा पगडारू देखे आलेला देखे तो सोबती वहीने घेरा. मग अशी स्थिती असणारी महाराज ती गवळण महाराज. तिच्या चित्तामध्ये परमात्म्याने घर केलं नित्य. तिच्या चित्तामध्ये महाराज रात्रंदिवस, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळ दैवत महाराज. अंग सतत मला चित्तात ते असणार, खेळत असणार. आणि मग तिला म्हणले महाराज, अगं काय म्हणजे संसार करावा चांगला कसा मी, लेकरं बाळ बघावा, आपण कोणत्या वर्णाच्या, आपण एवढ्या मोठ्या कुळातल्या, याचा विचार करा. शहाण्या सांगत होत्या. तर महाराज ती म्हणली, आता तुम्ही मग सांगता पण करू काय. याती कुळा माझे गेले हाल कोणी, याती कुळा माझे गेले हाल कोणी, याती कुळा माझे गेले हाल कोणी, याती कुळा माझे गेले हाल कोणी. आमचं म्हणणं आमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला काही कळत नाही. आमच्याकडे दगड बसवत असं. माऊली सांगा, प्रभू तुम्ही महेशाचे मी दुबळा अर्जितसे भक्ती तरी बोल गंमत शिपारा की. महाराज तुम्ही प्रभू आहे, महेशाच्या मूर्ती आहात महाराज. त्या निळपुळा आपण बोल एवढं सर्व करतो. जेवढं महाराज श्रोत्याला कळतं वक्त्याला नाही कळत, हे लक्षात ठेवतो. कारण श्रोता सामान्य नाही माणूस, म्हणून जाऊ दे काय नाही आपलं चालतंय. असं गोष्ट अशी आहे ते असणारी गवळण महाराज. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही काहीला झटके येत असतील. नाहीतर एखाद्या जर पिसाळलं कुत्र चावलं ना, पिसाळलं कुत्र चावलं त्याला त्याचा परिणाम झाला डोक्यावर, विष चढलं तर काही काळ तो त्या धुंदीत असतो. आणि ती धुंद उतरली की परत तो म्हणजे असं सामान्य स्थिती येतो. मग तो सांगत असतो, एक करा मला बांधून टाका, माझ्या अंगावर पाणी टाका, मला आमकं करा न करा. पण दुसऱ्या क्षणाला लगेच महाराज त्याला ते जसं ते पावर चढतो ना, तशी ती गवळण ज्यावेळेस देहावस्थेवर आली. आणि देहावस्थेवर आल्यानंतर महाराज तिची स्थिती महाराजची काय स्थिती असेल बरं ती. ज्याच्या बुद्धीची अशी स्थिती झालेली आहे, जिला बुद्धीला मी कोण आहे याचीच जाणीव नाही, मी कुठाली आहे याचीच जाणीव नाही, माझं गाव कोणतं हेच माहित नाही. श्रीमंत एक होता माहिती का, गणू होता. गणू
काय बोलायचं, कुठं बसलो आपण, कुठं चाललो आपण, आपण कपडे घातले का नाही, मला तर येड्याने कपडे घातले का नाही त्यांनी ठरवायचं का बाकी तिने पाहायचं काय ते आता काय अवघडच गणित आहे. मला असं असणार आहे त्याची स्थिती. आणि कधी कधी मला तिथं सुंदर बोलणारा माणसं सांगे की बस दुसऱ्या क्षणाला परत तसं मला अशी ती असणार आहे गवळणीची स्थिती. आणि ती थोडीशी ती भावावर आली आणि या शाळांनी शिकवायला सुरुवात केली. अगं मी लेकरं बघावा, आपला मालक बघावा, घरधंदा बघावा, लोकांचे बघणं काय प्रपंच सुधारले का, तुझं काय येड लागल्यावर असं. ती ज्या वेळेस मला सांगता ते सर्व खरंय, मलाही पटत, पण करू काय आता मी माझ्या हातात राहिले नाही. कारण सुरुवातीला व्यसनी माणसाला व्यसन स्वतः ह्यो करीत असतो. दारुड्याला सुरुवातीला त्याला ती चक्कर येते, कधी कधी मला ते तकलीफही होती. परंतु जसा जसा काळ जाईल त्याचा, जसं जसं त्याचा काळ जाईल, मग काळ गेल्यानंतर मला तो तंबाखू नाही खात, याला तंबाखू खात असते. हरव ते 3 चुरचुर याला लागत असते. कुठे गेली काय कुठे गेली काय तिला काय गेलं नाही काय कुठे गेली, पण याला चुरचूर लागली कुठे गेली काय पहिल्यांदा. तसं आहे महाराज, जोपर्यंत मला त्या इंद्रियांना त्याचं वळण लागत नाही ना, तोपर्यंत याला वळण लागलं ना मग सांगून आवडत नाहीत महाराज. ते सांगितलं ना आता काय करावं म्हणले, आता नाही माझी मदत झाली आता काय करू म्हणले, आवडत नाही. काय झालं नेमकं आता काय म्हणले, माझी जात नाही कळत मला, आता मी कोणत्या जातीची आहे, मी स्त्री आहे का पुरुष आहे, मी कोण आहे, कोण आहे मी काहीच माहित नाही. म्हणजे ती माझी याती संपून गेली, याती कुळ तुलाही संपून गेलं महाराज. गेले हरपणे काय झालं, कारण का हरपलं बरं, हे हरपायचं कारण काय. खरी गोष्ट कधी हरवत नसती आणि हरवते ती गोष्ट खरी नसती. हा खऱ्या गोष्टीचा भ्रम होऊ शकतो आहे का नाही, भ्रमाने तिच्याविषयी कल्पना येऊ शकते पण संपत नसते. आणि खरी वस्तू म्हणजे परमात्मा वस्तू ही जी खरी आहे, बाकीचं सगळं खोट आहे. कारण एक ओवी ज्ञानोबांची काय नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशी प्रवादू वस्तूशी नाही. माऊली सांगतात नाम रूप संबंध हा आकाराशी प्रवादू, आकाराशी, या आकाराचा संबंध आहे, वस्तूशी नाही. वस्तू म्हणजे परमात्मा, वस्तू म्हणजे ब्रह्म, वस्तू म्हणजे आत्मवस्तू. तरी परमात्मा एक वस्तू असे जे दया दिसे ज्ञानास्तव, जे फक्त ज्ञानाने समजत. ज्ञानाशिवाय ज्ञान दाखवित नाही पण ज्ञानाशिवाय समजत नाही. ज्ञानाने दिसत नाही पण ज्ञानाशिवाय दिसत नाही, है ना. चुकलं काय तुम्ही जर Yeah.
प्रकाशे वर्तती सकळ. महाराज हे ज्ञानाच्या प्रकाशाने ही वस्तू प्रकाशित होते. याचा अर्थ असा आहे की ती परमात्मा वस्तू ज्ञानाने अज्ञानाचा बाध झाल्यानंतर ती वस्तू आहे अशी राहते. अशी गोष्ट आहे. ज्ञानोबाने सांगतात कापुराच्या वाती बदलल्या काहीच समाप्ती झाली जैशी. काय झालं? कापूर हे अज्ञानाचं प्रतीक आहे. कशाचं आहे? आणि अग्नी हा ज्ञानाचं प्रतीक. अग्नीचा आणि कापराचा संबंध आला, कापूर जळून अग्नी राहतो का जातो? जातो. तसं अज्ञानाचा आणि ज्ञानाचा संबंध आला तर ज्ञान अज्ञानाचा नाश करून ज्ञान सुद्धा संपत. आणि मग जी उरते ती उरली वस्तू उरते फक्त खाली, ती परमात्मा वस्तू उरते. असं असणार. कारण तो परमात्मा सर्वत्र पडलेला आहे. आणि ती गवळण सांगते की बाबा आता तुम्ही मला, कारण आता जोपर्यंत मला नजर पडला नव्हता तोपर्यंत बऱ्याच महाराज तिच्याविषयी तिला ना तिच्या सासूने घरच्यांनी महाराज बऱ्याचशा अशा सुनाबी घडल्या महाराज. ज्यांनी ज्यांनी दर्शन झालं महाराज त्या संसाराचं चित्त उठून गेलं दर्शन. घरधंदा विसरले आहारे सावळिया कैशी वाजविली मुरली. महाराज अशी तिच्या घरधंदा सर्व विसरून गेले महाराज. लेकरं बाळ काय आठवणार. पण एक सासू थोडीशी कशी आफाट होती म्हणली माझ्या सुनाला हा नजरच पडून देणार नाही. आणि तिने नाहीच मला त्याला बाजारात म्हणजे पेठ देऊन दिली. तिने घराच्या बाहेरच निघून नाही दिली पेठ. म्हणजे सगळं अगदी आता कसं आहे महाराज बंगल्यामध्ये पाणी किचन पशी किचन पशी बाहेर यायचं नाही. मोठी सुधारणा ही मोठी सुधारणा. वारा नाही लागला पाहिजे, ऊन नाही लागलं पाहिजे मला अशी व्यवस्था. तशी तिने व्यवस्था केली होती. बाहेरच नाही. पण येऊ असा आला महाराज. एक यात्रा जशी ना आता तशी त्या काळात सुद्धा एक यात्रा होती. आणि ती यात्रा होती इंद्रयागाची. कोणती यात्रा होती? इंद्रयाग. आणि त्यासाठी महाराज मग सर्व सजून थजून नटून थकून महाराज अगदी मग ते कावडी ह्या दुधाच्या कावडी घेऊन महाराज सगळे चाललेली वाजत गाजत चालले. अरे म्हणलं काय बनली चालले काय म्हणली ते म्हणले कोण माहित नाही का म्हणले आपल्या अनादी काळाचं हे चालत आलं. म्हणजे इंद्रयाग. कोण इंद्र म्हणले? इंद्र कोण? इंद्र माहिती का म्हणले? इंद्र कसा आहे? वक्ता चांगला असल्यावर महाराज त्याला काय कोणाचे महाराज खोबरं खाता येते. फक्त वक्त्याला पटवून देता आला पाहिजे. आणि हा भगवान श्रीकृष्ण वक्ता होता. म्हणजे इंद्र माहिती का? अरे म्हणला तो साधा नाही, तो म्हणजे सारा लाचार म्हणले, हा श्रीलंपट म्हणले इंद्र. त्याची पूजा करायची म्हणले अजिबात नाही. म्हणजे इंद्राची पूजा करायची म्हणले आपल्या गोवर्धनाची पूजा करायची. काय सांगितलं? गोवर्धनाची पूजा करायची, इंद्राची पूजा नाही करायची. आणि आडवडे ना कावडी महाराज सगळे महाराज राजाचं पोरग आहे. बोलन कोण त्याच्या पुढं? मस्त सगळे म्हणजे अजिबात नाही. महाराज रागाला महाराज काही नाही. कावडे फिरून निघून गेले काही. महाराज यांनी एक दही दूध पोटभर खाल्लं. म्हणजे आता काय करतो म्हणजे गोवर्धन आहे. गोवर्धनी आपल्याला म्हणले गायला चारा कोण देतो? गोवर्धन देतो. गोवर्धन चारा देतो म्हणून गायला दूध येतो. मग आता इंद्रांनी काय केलं म्हणले गोवर्धन आहे म्हणून पाऊस पडतो म्हणले. त्याच्यामुळे सर्व होतं. इंद्राचं काही कारण म्हणजे याच्यात सर्व इंद्राची विरोधात केली मंडळी मला दिसली. आणि मला ज्यावेळेस मग ही गोष्ट इंद्रला कळाली म्हणले बा आपला यज्ञ गवळ्याच्या पोरांनी यज्ञ बंद करून टाकला. म्हणले आता काय यज्ञ? महाराज त्यांनी लगेच संवत्सर नावाच्या मेघाला आज्ञा दिली. झुंजात वायू आणि संवत्सर मेघ म्हणजे जाय म्हणजे या गोकुळाचं म्हणजे अगदी नामो निशान मिटून टाका म्हणजे ठेवू नका महाराज. सात महाराज काहीच नाही. मोकळं वातावरण. अचानक आभाळ गरजायला लागलं. घाबरले. इंद्र कोपला म्हणले इंद्र कोपला. महाराज सगळे घाबरले. आता काय करायचं? काय नाही म्हणले गोवर्धन. महाराज कपडा हल्लं म्हणले गोवर्धन म्हणजे काय गोणी आहे का? चुकलं काय? गोवर्धन मी काय गोणी आहे का? म्हणजे गोणी नाही ती. पण म्हणजे आता त्यो म्हणलाय ना आता महाराज दिसतंय आणि हात खाली केला महाराज. ऑटोमॅटिक गोवर्धन उचलला. ऑटोमॅटिक वर गेला गोवर्धन. आणि वर गेला महाराज कोणी डोकं लावते, कोणी महाराज खवाटी लावते, कोणी महाराज काठ्या लावते.
उचलायसाठी त्याला आपलं काही चालेल प्रपंच विषय कोणी म्हणतो काय माझ्या बाळ म्हणले डोक्याला टकाल पडलं म्हणले प्रपंच करता करता आहे का नाही खरं आपल्या चालण्याने चाललंय काय प्रपंच तसंच महाराज कोणी महाराज 7 दिवस करंगळी आगर लावलं मधून उभा आणि मला त्या ठिकाणी मला सगळे म्हणायचे तिला सजवान ना आणि ती गोष्ट नको करू म्हणलं ना ते माझा म्हणतात ना ते चतुर्थीचा चंद्र भाद्रपद महिन्याची चतुर्थी चंद्र पायाचा नाही महाराज त्याची आवरातून चंद्र पाना तसं मला तिला सांगितलं म्हणले त्याच्याकडे बघायचं नाही आता तू चाललीस खरी आता सगळ्या बरोबर ते जावं लागलं त्याच्याकडे बघायचं नाही म्हणजे अजिबात नाही म्हणजे मला आता काही पदरातून तिने मला उभा होता ते पदरातून तिने पाहिला साधा होता का राजस सुकुमार मदनाचा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदना शिवली रुळे बाळ कंठी वै जयंते राजस सुकुमार मदना सुंदर रूप पाहिलं मला परिणाम झाला मला देखला डोळा बैसला मध्ये देखला डोळा बैसला मध्ये देखला डोळा बैसला मध्ये देखला डोळा बैसला मध्ये झपाटली पाहिल्याबरोबर झपाटल्या काही नजर लय वाईट आहे त्याची नजर लय खराब आहे त्याची त्याच्यावर नजर पडन ना किंवा याची त्याच्यावर नजर पडन किंवा कोणाची तरी कोणावर नजर पडली की त्याने घ्यावं महाराज त्याने तिने पाहिलं आणि महाराज तो चित्तात बसला तिथं तवर काय नाही झालं तिथं सगळं ठीकठाक होतं तवरती पण महाराज घरी आली सगळं महाराज सूत्रच बिघडले घरातल्या उद्योगाची मला चहा करायला लागली की साखरेच्या ऐवजी मीठ पडायचं मला सांगतात ना म्हणले काय झालं म्हणले सासूने सांगितलं म्हणले ही बरणी शिक्याव ठेवू हरणी घे आणि रानातली तिने मला हरणी शिक्याव ठेवली बरणी बगलत मारली मला अशी स्थिती ती झाली मला आतापर्यंत कधीच नाही अशी अवस्थेत झाली ते झालंच काही नेमकं पण आतापर्यंत नजरही नाही पडला पाहिलाही नाही एकांत मिळालाच कसा यांना पुढं म्हणजे हे सगळं उद्योग करून महाराज कसा काय यांना नजरत तर ते परिणाम म्हणले ते असणाऱ्या गोवर्धन गोवर्धनोद्धरणाचा परिणाम महाराज आणि मग तिला ते सगळ्या सांगायला आता हे लेकर बाळ सगळे येणे झाले तू बी येणी होती का सगळ्या लोकांना प्रपंच सोसाना काही सोसाना जे ते उठतो पळतो कीर्तनाला जे ते पळतो कीर्तनाला कोणी चिंतन करतं कोणी काय कोणी तीच करायला लोक कसं जमत आता म्हणजे काय सांगा तुम्ही मत सांगा आता पण आता करू काय याती कुळ माझे गेले हार कोणी आता श्रीरंगा वाचोनी आलोणी आता त्याला पाहिलं महाराज आता तो माझ्या चित्तात बसला आता तुम्ही कितीही सांगा मला माझ्यात काही परिणाम होणार नाही महाराज किती असे कमाल माझा वेळ वेळा किती असे कमाल माझा वेळ वेळा हो किती असे कमाल माझा वेळ वेळा किती असे कमाल माझा वेळ वेळा किती असे कमाल
भोगणारतले दया भोगणारतले दया भोगणारतले ती गवळण महाराजांना म्हणजे आता तुम्ही कितीही शिकवा मला वेळोवेळा शिकवा पण आता मी त्याच्याशी एकरूप झाले आता किती शिकवाल मग वेळोवेळा मी तया गोळा कारण मी त्याच्याशी एकरूप झाले आता कितीही सांगा महाराज अरे आता इथं स्त्रिया होत्या गोकुळातल्या बरं त्या सामान्य नव्हत्या त्या वेदगर्भीच्या श्रुती होत्या ज्ञानपर कर्मपर आणि उपासनापर अशा 3 प्रकार श्रुती होत्या कोणी लेकी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र सासू होत्या त्या ज्ञानपर होत्या लेकी होत्या त्या उपासनापर होत्या आणि मला सुना होत्या त्या कर्मपर होत्या सगळ्या यांना भूल पण नेतात नवल नाही त्या आल्याच होत्या त्यासाठी कारण वेदगर्भीच्या सुट्टी म्हणजे आमचा भोग आम्हाला आनंद मिळत नाही सगळं म्हणजे गोकुळात या त्या गोकुळात त्या आल्या होत्या परंतु विशेष नाही त्या पण सर्पकुळात ज्यावेळेस महाराज चेंडूचं निमित्त केलं यमुनेच्या कडाला चेंडू फळी खेळण्याचं निमित्त केलं आणि चेंडू त्याने मारला म्हणला बघा आता मला काय कोणाची गाडीची गरज नाही एकटा आहे तुम्ही सगळी पुन्हा मी चेंडू मारतो म्हणजे आता तुम्ही धरा महाराज त्याने टोळा मारला होईल करून चेंडू मार्गावर मारा तो चेंडू कळंबाच्या झाडात जाऊन अडकला आणि कळंबाच्या झाडात अडकलं तर सगळ्यांना धावात दिसायचा चेंडू कोण दिसायचा तर मग तो पाण्यावर चेंडू अरे म्हणजे पाण्यावर नाही म्हणजे वर बघा चेंडू वर आहे फांदीत अडकलेला ते पाण्यात पडलं ते प्रतिबिंब आहे पाण्यात पडलंय ते प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब आहे दिसतंय नाही सगळं प्रतिबिंब आहे पडलेलं पण ते आम्हाला खरं वाटतं पण त्याने दावलं आता म्हणले काय रे करायचा कसा करायचा चेंडू म्हणले थांबा मी काढतो लोक जाऊ म्हणले डोवात फांदी गेलेली आहे जर तू फांदी डवात पडला तू जय आम्हाला शिवे देईन तू नको नाही म्हणला थांबा देव कळून देत नाही मला समजा काय करायचे महाराज गेला तो फांदीवर चढला हळूहळू पुढे गेला चेंडू जाणून बुजून ढवात पाडला आणि चेंडू ढवात पाडल्याबरोबर महाराज हल्ली उडी ढवामध्ये तो कांदियाचा ढवा ढवात उडी हाणल्यानंतर महाराज त्यांनी सगळे आरोड झाला महाराज तुकाराम महाराज सुंदर महाराज बाल क्रीडा वाचताय पाहिजे महाराज बाल क्रीडामध्ये खूप सुंदर चिंतन आले महाराज ज्या वेळेस महाराज ढवातून सगळे आढायला मोठे आरोड केला सगळ्यांनी बुडाला 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 कृष्ण बुडाला सगळ्यांचा बापा ठोकला सांग पेंढ्या हरीचा चेंडू सांग पेंढ्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा तर सांग मला पेंढ्या सगळं पण काय आभाळ टाकलं मला रडत निघाले मला पोरं गेले सांगता येईना मला छाती पडून घ्यायची घरी सांगितलं म्हणजे कान्हा बुडाला यमुने डोही बुडाला कान्हा यमुना डोही बुडाला मला कृष्ण गडी आपला यमुना डोही बुडाला मला आईची अवस्था छाती पडून घेते काय आता जगूच कशाला आणि मला सर्व आईची म्हणजे आता जगतच नाही आता पिऊ नाही राहिलं जगायचं कशासाठी निघाले महाराज आले सगळे आळडत म्हणत ढवापर्यंत येऊस मग तुम्ही जीव देते आता जगू कशाला ढवापर्यंत येऊस तर म्हणली होती मी जीव देते साहेब ढवू पाहिलं पाणी पाहिलं महाराज आई 2-2 पावलं माग सरा लागली ना आपल्या आईचं काय 4-4 पावलं देव म्हणले म्हणजे तुकाराम म्हणत देवाच्या आईची अशी परिस्थिती संसार असाची महाराज जवळ इथं नाही तवर माणसं कशाला नाका तोंडात पाणी गेलं की प्राणी सुद्धा महाराज म्हणतात ना ते माकडी सुद्धा महाराज पाया खाली घालायची देवाच्या आई पावलं मागं धरली महाराज तवर नव्हता बुडाला देव
त्यावेळी कुठे नेली पण तिथून पुढे कुठे घेतली देवानी गेला महाराज पाता खाली ढवात गेला त्यावेळेस महाराज त्या असणाऱ्या कालियांच्या पत्नीने पाहिलं त्याला मला हा पॉईंट सांगायचा महत्वाचा कारण त्यांनी त्या सर्प होत्या त्या मानव नव्हत्या पण त्यांनी पाहिलं म्हणजे आज कोण माता चुकली असेल या बाबाला काय देखणं बाळ आहे म्हणजे काय सुंदर आहे असं काय अशी कशी माता चुकली म्हणजे एवढ्या मोठ्या खोल ढवामध्ये आला आणि आमचा मालक तर म्हणले तू सात्विक महाराज फू फू करणारा महाराज विचार अग्नी ओकतोय याला जागा झालं तर बाळाला खाऊन टाकीन महाराज पण बाळ का भेट महाराज मोठ्याही बोलायला मला दररोज कोणी आणला माझा चेंडू म्हणले येतं खाली चेंडू आणला का येणे आणला चेंडी येणे आणला महाराज खाली मला कोणी आणला महाराज युद्धाच्या गप्पा केला जागा केला महाराज महाराज काल्या त्यांनी मला हे गोष्ट सांगायची त्याने त्या सर्प सुद्धा त्याला भुलले सर्प नाही त्याला गायी भुलल्या त्याला वेली भुलल्या पशु पक्षी सर्व महाराज त्याला भाऊन भुलले असा सुंदर असणारा महाराज कारण कृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलून होय वेळी पोटा मदनाले बापुढे हेर पुनरावरण सुंदर परमात्मा तिने पाहिला महाराज ती सांगते आता काय किती शिकवाल तुम्ही त्याच्यापेक्षा वस्तू सुंदर नाहीच हे आपल्याला कळत नाही या विश्वात त्याच्यापेक्षा वस्तू सुंदर नाही बा केव्हा ती सुंदर वस्तू आहे म्हणून तुकोबऱ्याचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या कारण ते सुंदर आहे त्याचे इतकं सुंदर काहीच नाही म्हणून ते म्हणजे आता तुम्ही कितीही जरी सांगितलं ना तरी मला हे काय पटत नाही किती शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतली कारण मी त्याच्याशी आता एक रूप झाले आता कितीही सांगा महाराज काय झालं माझी स्थिती अशी महाराज म्हणले आता मला चालणं वाटत नाही आता पौर्णिमेचे चांदणे काय करतोय आता पोळवतय माझं अंग पोळवतय चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हू वनमाळी भेट वाटली सुमनाची शेज पण ती सुद्धा आता मला गोड लागत नाही काही करा म्हणले पण मला त्याच्याशी भेट घालून द्या आता तुम्ही बाकीचं काहीच सांगू नका कारण तो सोडून आता मला बाकीचं काही आवडत नाही अरे संसारातल्या कितीही वस्तू असल्या ना तरी ते आता मला त्याच्या पुढे फिक्के येतं कारण तोच एक मला अतिशय आवडतो महाराज हे अष्टभोग मला अष्टभोग भोगले माते नाही झाड 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 भक्ती प्रेम गोड हे लागे मारे 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 किती होती देवारे मद वेळोवेळा 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 भक्ती प्रेम गोड हे लागे मारे 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 जीवनी गवान मद वेळोवेळा मद वेळोवेळा जीवनी गवान मद वेळोवेळा
नाही चाल, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माई. मला दुसऱ्याची गरज नाही. मला गोष्ट एक आहे, सद्गुरूच कर्तव्य माझ्या विश्वामध्ये दडलेला परमात्म्याचं दर्शन. थांबतो काय म्हणता 10-15 मिनिटं थांबतो काय लगेच थांबायचं. रोग उलटून बरं करायचं. कारण गोष्ट अशी आहे, सद्गुरूच मोठं कार्य महाराज. सद्गुरूचं कार्य असं आहे की या विश्वामध्ये जे दडलेला अधिष्ठान परमात्मा आहे त्याचं दर्शन करून गेलं हे सद्गुरू. जसं ब्राह्मणाचं कार्य, लग्नात ब्राह्मण असतो ना, ब्राह्मण काय करतात, वधू आणि वराच्या मध्ये असणारा जो अंतरपट आहे, काय असतो जो अंतरपट असतो, ते शास्त्र संमत मंत्र घोषाने महाराज जे मंगल असतात त्याचं नावच मंगल आहे बरं का. आणि ते मंगल शास्त्र शुद्ध असावे. आता मंगल बरं आता मंगलाचं काही करत नाही. मंगल का अमंगल हेच कळत नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये शास्त्राचं पुरावे आहेत असे मंगल, असे मंगल असणारे म्हणून आणि त्या असणाऱ्या त्या मंगला त्यांचा शुभ करून म्हणून त्याला शुभ मंगल म्हटलंय. त्यांचा शुभ म्हणजे त्यांचं असणारं काय अशुभ असणारा संसार आणि शुभ परमात्मा त्यांना हे ज्ञान देऊन सांगतात ना, शेवटच्या मंगलमध्ये सांगतात की आता साधा समीप असे वाग्वदा न करा फलार्थ घटिका संपूर्ण आली असे. कारण का भावे सद्गुरूंचे पदा अंबुज धरा चित्ती स्मरा आदरे दो पक्षी व दोरा कुलदैवता. कोण कुलदैवत महाराज, या कुलामध्ये कुलाची कुलदेवी ठावी केली संतांनी. महाराज हे संतांनी या कुलदेवीला ठाव केलं. तिला स्मरण करा, तिचं स्मरण करा. याच्यामुळे हे कुळ म्हणजे समुदाय, कुळ म्हणजे समुदाय, इंद्रियाचा समुदाय म्हणजे कुळ. या कुळाची कुलदेवी केली ठावी संतांनी. तिचं स्मरण करा, तिला जाणा. परमार्थ सांगते तुझं. आणि मग सांगा तुम्ही आता एक आहात, प्रकृती आणि पुरुष आहात अंतर्पट मधला काढतात आणि तुम्ही आता एक आहात या बोधावर अशी गोष्ट करतात. आणि मग ज्यावेळेस ती ऐक्य साधतं महाराज, आणि ऐक्य साधलं की महाराज मग त्या परमात्म्याचे ऐक्य झालं. आता मग महाराज ती जशी विठाला जसं मग त्या मुलीला महाराज सासर आवडतं, पण सासरात माहेरापेक्षा सासर जास्त आवडतं. खरं जास्त राहणं कुठं आवडतं मुलीला, सासऱ्यात राहणं आवडतं. कारण ते खरं आवडतं. जरी दावीत असते मला माहेर आवडतं, पण खरं सांगा माहेर जास्त आवडतं का सासर आवडतं? कारण तिचं सासर आवडतं ते तिचं आहे. तसं त्या मुलीला एकदा यथार्थ ज्ञान झालं त्या वृत्तीला, आता म्हणजे मला ते सोडून काही आवडत नाही. महाराज खरी जर असेल ना महाराज, पतीच्या विरोधात एक अक्षर सहन नाही करीत. बापाला तुडती तुझा माझा संबंध नाही, आता त्याचा माझा संबंध आहे. आणि काही नवऱ्याला बोलले वाटत, बापाने भावाने बोललं की आता कसे बोलले. पण खरं तिचं कर्तव्य म्हणा नाही ऐकून घेणं त्याच्या विरोधात. आणि मग ती सांगते मला आता तुम्ही किती सेवा करा, आता मला बाकीचं काय शेण उचलीन पण त्याची तिथं राहील. शेण उचलीन त्याच पण त्याची ती मोल करीन म्हणून तिथं राहील, मालकीन म्हणून इथं नाही मला शोभत. कशी ती म्हणते आता काय, आता मला हे बाकीचं काही नको. अष्टभोग भोगणे माते नाही चार. आता मी त्याच्याशी ऐक्य करे. भक्ती म्हणजे ऐक्य. देव भक्त तुझा नाही ऐसा विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला शे संसार. देव आणि भक्त तुझा नाही ऐसा विचार. देव भक्त दोन नाही एक आहे या बोधावर आली. आता म्हणते मला अष्टभोग भोगणे माते नाही चार. भक्ती प्रेम गोविले माये गोपार कुमार गोपार कुमार
यातिगुळ माझे गेले हरकोणी श्रीरंगा वाचुनी आणुनी किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा अष्टभोग भोगणे माते नाही चाड भक्ती प्रेम गोड लेले गेवाय किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रतली ती गवळण सांगते मला या संसारातल्या अष्टभोगाचा मला तिथे प्रेम नाही हो मला काय संसारातल्या कोणत्याही वस्तूविषयी रुची नाही राहिलेली आता कारण मला फक्त एक परमात्माचा आवडतो कारण त्याची भक्ती त्याच्याशी ऐक्य हेच मला आवडतं कारण जे माझं नाही त्याच्याशी नातं कशाला देव सोबत आपली काही नाही बरं हे जरा कळलं ते सुखी म्हणून सुखी जे ने व्हावी जग निव व्हावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी तुम्हाला असं वाटतं का पैसा आपला आहे पैसा पद शरीर अन्न आपलं नाही फक्त एक परमात्मा आपला आहे कोण आहे फक्त आपला एक परमात्मा आपला राहू दुसरं काहीच नाही आपलं किती का मग इथंच ठेवून जायचे मनस्थिती फक्त देव आपलासा करायचा आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे ते माईकी दुःखाची जनिती नाही आधी अंती कितीनही काळात नाहीये महाराज एक देवच आपला आहे आणि तो देव आपलासा करणं हाच परमार्थ आहे आणि बुद्धीच्या ठिकाणी हे पटणं गरजेचं आहे की देवच माझा आहे देव माझा मी देवाचा असा भाव होणं गरजेचं आहे भरवसा ठेवायचा नाही न धरी भरवसा म्हणजे काय न धरी जशी चरोवर छाया न धरी काय या दयाचा न धरी भरवसा जैसी तरुवर छाया मग मला हे गेलं मग परिस्थिती पसताय मग काय मग हे कशासाठी सर्व करायचे कारण हे गेलं ना ज्ञानोबाई सांगतो एक ठिकाणी असं की हे जवळ जीवन केलं तेवढंच कवर हे नाव रूप असणार सर्व हे विद्या मान्यता हे मृत्यू जवळ येत नाही तोपर्यंत मृत्यूला कोणी विचारतं बरं सांगा चांगला एखादा कलेक्टर असेल मग त्याला काही जाळीत येतच का काय दुसरं नाही कोणी असला तरी काय मेल्या याच्याविषयी काय म्हणून जिवंत असताना मला गोष्ट समजून घ्यावी आपला आणि कोणाचा संबंध आहे हा खरा सिद्धांत आहे परमार्थामध्ये मला संसार आपला कधीच नाही आतापर्यंत संसार कोणाचा झालाही नाही रावणासारख्याचा नाही झाला महाराज आपल्याकडे किती घे अरे ज्याच्याकडे महाराज इंद्राला जिंकणारा पोरगा होता आपला पोरगा आपल्याला हाता खाऊन काढितोय मौली कसं आहे खरं नेमकं इंद्राला जिंकणारा पोरगा होता महाराज ज्याला महाराज कुंभकर्णासारखा भाऊ होता ज्याची लंका महाराज 7 लाख घर म्हणले महाराज सोन्याची होती निवडले शब्द कोटी 7 कोटी घर सोने आपल्या कधी सोनं असते
माझं नाव सोनू नाही सोने रुपये हा आणि मूर्ती आमा ते म्हणते सोने रुपये आमा मूर्ती का पुमा रावण महाराज 80,000 बायका होत्या 1.25 लाख नातू होते सोन्याची लंका होती किंवा म्हणला होता मला समुद्र गोड करीन स्वर्गाला शिडी लावीन आणि सोन्याला सुगंध देईन काही नाही करता काही करता नाही आले कारण ते हातात नाहीच आहे काही एवढं ज्याचं असताना मला त्याला नाही करता आला आपलं किती के मला हसून हसून एका गुंजासाठी मार खातो आपण गुंज भरत असत ना पण तेवढ्यासाठी रट्टे खावं लागत नाही सगळ्यात महत्वाचं चिंतन आहे म्हणून देवच आपला आहे मला ज्या दुसरं काहीच नाही मला आपला देव ज्याचा झाला ना त्याचा शेवट मला आजी माझा बहु गोड झाला इथे येते आजा आलोनी त्याच्या घराला भेटी रुक्माईच्या हा खरा अरे जे नाही त्या दिवशी बोलून नाही जे नाही त्या दिवशी रस्त्या दिल्या काय त्या दिवशी गोड बोललं काय त्याची वाहवा केली काय जे नाही त्या दिवशी बोलून आता बोलण्याची नाही देवा विना काही अरे आता देव समजून काही नाहीच आहे त्याच्याशी ऐकते राहावं त्याच्या खरं सांगा त्याला समोर आपण कधीच नाही करत पण तरी आपण त्याच्या संग नाही कारण आपण त्याच्यात आहोत पण आपल्यात तो नाही म्हणजे आपलं चित्तात तू आहे का देहात सगळ्याच्या परमात्मा आहे कधी आत नाही एरवी सर्वांचे हृदयशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धी स्मरे अहर्निशी ती वस्तू मी गा पण आपल्या चित्तात आहे का मग आता चित्त म्हणे चित्त करा निर्मळ चित्त निर्मळ केल्यानंतर तो परमात्मा तो नाही तो आतच आहे फक्त तो प्रगट होता काय होतो तो आतच आहे फक्त त्याचे आवरण आले अज्ञानाचं आणि सद्गुरूच्या बोधाने उपासनेने आणि महाराज आवरण निघून जातो आणि आवरण गेलं की परमात्मा असतो जशीच्या तशीची तिकडून आणायची नाही आपण कायम दृष्टांत तुम्हाला पृथ्वीने दहाने भरली आहे तरी पायावर वगैरे प्राप्ती होईल तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे पण गुरुकृपाला आहे तवची प्राप्ती मला तो परमात्मा तशा पद्धतीने मला तो परमात्मा आहे आणि तो तिला कळाल्यामुळे ती सांगते मला आता ह्या अष्टभोगाची गरज नाही अष्टभोग भोगणे माते नाही तर भक्ती प्रेम गोडले येले गे माये आता मी फक्त भक्तीच मला का आता माझा तो जीवाचा जिव्हाळा आहे बापरू देवरू जीवीचा देवा बापरू देवरू देवेचा देवा देवरू देवेचा देवा देवरू देवेचा देवा
Ah